उजनीतील बोट दुर्घटनेसंदर्भात मोठी अपडेट समोर येते। उजनी धरणात बुडालेली बोट सापडल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। एनडीआरएफच्या शोध मोहिमेतील बोटी एकाच जागी आल्याची माहिती आहे। बेपत्ता बोटींना कळाशी इथे ओढून नेण्यास आता सुरुवात केलेली आहे। बोटीतील 6 जणांचा बुडून मृत्यू झाल्याचं समोर येत आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर सध्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि ते बचाव कार्याचा आढावा घेत आहेत। आपले प्रतिनिधी सागर सुरवसे सध्या आपल्या सोबत आहेत। सागर, रणजितसिंह नाईक निंबाळकर सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि ही मोठी अपडेट उजनी दुर्घटनेत समोर येते। निश्चितपणे आपण पाहिलं की खरं तर काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना जी आहे ते घडलेली आहे आणि आपण पाहतोय समोरच्या दिशेला एनडीआरएफचे पथक जे आहे ते शोध कार्य सुरू आहे एनडीआरएफच्या माध्यमातून आणि मोठ्या प्रमाणात हे शोध कार्य जे आहे ते सकाळपासूनच सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या घटनेमध्ये जी बोट आहे बुडालेली ती मिळाल्याची प्राथमिक माहिती मिळते। आपल्यासोबत माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला माहिती देण्यासाठी उपलब्ध आहेत। सर, खरं तर काय नक्की प्रकार घडलेला आहे, काय घटना घडली, आपण इथे व्हिजिट केलेली आहे? काल 6च्या सुमारामध्ये करमाळ्यावरून इकडं कळाशी गावामध्ये येत असताना 7 प्रवासी होते। त्यातले एक पोलीस अधिकारी होते आणि बाकी 4 जाधव कुटुंबीय होतं। एक प्रवासी एक अवघडे म्हणून इथला त्या बोटीचे चालक होते। अचानक वाऱ्याच्या प्रेशरमुळे बोट पलटी झाली आणि पलटी होऊन त्याच्यामध्ये बचाव कार्य करता आलं नाही, कारण इथले अजून अन्य 2 बोटी पण त्या ठिकाणी पलटी झालेल्या आपल्याला दिसत आहेत। मोठ्या प्रमाणावर वाऱ्याच्या फ्लोमुळं या बोटी पलटी झाल्या आणि अजून जवळपास 6 जण या ठिकाणाहून बेपत्ता आहेत। आत्ता प्राथमिक माहिती आपल्याकडे काय आहे किंवा एनडीआरएफ सकाळपासून प्रयत्न करते, काय शोध लागलेला आहे का कोणाचा किंवा काही तिथल्या बोटीचा किंवा? एनडीआरएफच्या पथकाला ज्या ठिकाणी बोट बुडाली त्या ठिकाणी ऑइलचे काही ठसे त्यांना मिळतात, पाण्यावर तरंगताना ऑइल त्यांना दिसतंय। त्याचबरोबर काही शूज चप्पल दिसत आहेत। यावरून प्राथमिक अंदाज बोट कुठं बुडाली याचा प्राथमिक अंदाज लागलेला आहे। थोड्याच वेळात स्क्रूबा ड्रायव्हर त्या ठिकाणी आत प्रवेश करून पाण्यामध्ये कुठं नेमकं बुडालेली आहे आणि जरी काही लोक पोहून बाहेर आले असतील तर पोहून बाहेर आलेल्या लोकांना सुद्धा बाहेर निघणं फार अवघड आहे, कुठंतरी चिखलात रुतण्याची शक्यता आहे। त्याचाही शोध मोठ्या प्रमाणावर चालू आहे। पण मग यामध्ये आता जे काही समजा जलसमाधी काही लोकांना मिळाल्याची माहिती होते, तर प्रशासन कशा पद्धतीनं यामध्ये सहकार्य करणार आहे किंवा काय शासनाकडून त्यांना मदत मिळणार आहे या सगळ्या गोष्टींचा? प्राथमिक पहिल्या दृष्टीने जर अलाइव असा आहे पकडूनच शासनाचा शोध घेतला जातो आणि मग जर या व्यतिरिक्त जर काही कॅज्युअलिटी झाल्या असतील तर त्याच्यावर मग त्या वेळेचे निर्णय घेतले जातात। आज आम्ही सगळ्यांचा आमचा होप आहे की लोक जे चालक आहेत किंवा अन्य लोक आहेत, जसे एक लोक पोहून बाहेर आले तसे अन्य काही लोक पोहून बाहेर आलेत का याचा शोध चालू आहे। आपण पाहिलं की शोध जो आहे तो प्रशासनाकडून सुरू आहे आणि हे ऑपरेशन असंच सुरू राहील। धन्यवाद सागर या सविस्तर माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल।